नमस्कार, मी भाग्यश्री पाटा। मी तुम्हाला सांगितलं होतं की मार्केटमध्ये धीर सोडू नका, उलथापालथ होत असते, त्याच्यामध्ये आपले बरेच दिवस अडकलेले शेअर निघू शकतात। आज बघा, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब सिंध बँक, यूको बँक, IOB आणि सेंट्रल बँक या 5 बँकांचे शेअर तुफान वाढत होते। अगदी काही बँकांचे शेअर अप्पर सर्किटला जाऊन पोहोचले, कारण प्रत्येक बँकेसाठी 2000 कोटीचा QIP असा एकंदरीत 10,000 कोटीचा QIP करण्याचा सरकारचा मानस आहे। या सगळ्या सरकारी बँका आहेत, त्यामुळे सगळ्या बँकांचे शेअर तुफान वाढले। म्हणजे तुम्ही इतके दिवस रडत बसून काय, एक एक दिवस 9 रुपये शेअर वाढला, IOBचा शेअर जवळजवळ 9 रुपये वाढला। अशी उलथापालथ होत असते, आपले अडकलेले शेअर निघून येतात, पण उगीचच काळजी करून जे हातात आहे ते सोडायचं आणि काळजी करत राहायचं। त्याच्याऐवजी जे शेअर स्वस्त मिळतात, चांगले आहेत, ते घ्यावेत आणि संधीचा फायदा उठवावा, असंच मला यातून सांगायचं आहे। HCL टेकच्या मॅनेजमेंटची मुलाखत ऐकायला मिळाली। त्यांनी सांगितलं की इंडस्ट्री लीडिंग ग्रोथ असा दर्जा तिला मिळाला आहे। त्यांचं EBIT मार्जिन 18 ते 19% राहण्याची शक्यता आहे। पब्लिक सर्व्हिसेस, हेल्थ केअर शिवाय बाकी क्षेत्रामध्ये त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे। ॲट्रिशन रेट 12.8 ते 12.9 एवढ्या दरम्यान राहील। आत्ता ॲट्रिशन रेट 13.2% एवढा आहे। क्वार्टर 3 मध्ये त्यांनी 2000 पेक्षा जास्त लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत। महाराष्ट्रामध्ये सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था केली जाणार आहे। ॲग्रो हब तयार केला जाईल। WPI डिसेंबरचा म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स तो 2.37 एवढा आला। पूर्वीचा हा इंडेक्स 1.89 एवढा होता। म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स हा वाढून आलेला आहे। कंटेनर कॉर्पोरेशनचा एकंदर व्हॉल्यूम 12.24% वाढलं, तर डोमेस्टिक व्हॉल्यूम 24.71% वाढलेलं आहे। अडाणी विल्मरची आता प्रमोटरची हिस्सेदारी 74.36% झाली आहे। म्हणजे जे 25% पब्लिक शेअर होल्डिंगची अट होती किंवा नॉर्म्स होते, ते कंपनीने अडाणी विल्मरनी पूर्ण केले आहेत। सन फार्माचं आलमीर अली ही तिची मार्केटिंग पार्टनर आहे आणि ॲस्लिमा हे त्यांनी एक औषध सुरू केलं आहे। हे त्वचा रोगावरचं औषध आहे। तर ह्या औषधाचं जे मार्केटिंग व्हॅल्यू आहे ती अपग्रेड करण्यात आली आहे। आता या मार्केटिंग पार्टनरचं असं म्हणणं आहे की 300 मिलियन युरो एवढा व्यवसाय या औषधामुळे अपेक्षित आहे। HDFC AMC यांचा रिझल्ट चांगला आला, पण जो रिझल्ट आहे तो YOY म्हणजे गेल्या वर्षीची तुलना करणारा रिझल्ट आहे। गेल्या वर्षी प्रॉफिट 488 कोटी होतं, आता ते 641 कोटी झालं। पूर्वीचं रेव्हेन्यू 671 कोटी होतं, ते 935 कोटी झालं। अदर इन्कम गेल्या वेळेला 143 कोटी होतं, ते 93 कोटी झालं। आणि मार्जिन
75.9% एवढं होतं ते 81.7% एवढं झालं. IRFCला 3170 कोटीच्या प्रोजेक्टसाठी L1 बिडर म्हणून त्यांची निवड झाली. शॉपर स्टॉपचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं आणि मार्जिनसुद्धा वाढलं. सुला वायरियार्डचा एकंदर रेव्हेन्यू 0.07% कमी झालं आणि त्यांचा Q3 मध्ये ब्रँड आणि वाईन टुरिझमचा बिझनेस खूप चांगला झाला, रेकॉर्ड उत्पन्न झालं. त्यांच्या ओन ब्रँडचं जे उत्पन्न आहे ते 192 वरून 194 कोटी झालं आणि वाईल्ड टुरिझमचं उत्पन्न 14.7% वरून 16.4% एवढं झालं. हिरो मोटोकॉर्पनी नवीन डेस्टिनी 125ची 3 व्हेरियंट लॉन्च केली. त्याची किंमत 80,450 पासून सुरू होते. तर आज जसे छोट्या छोट्या बँकांचे ध्यानीमनी नसतानाही शेअर वाढत गेले आणि तुमच्या पोर्टफोलिओला हे शेअर असतील तर आज तुम्ही विकू शकला असाल किंवा उद्या विकू शकाल. तर घाबरून जाऊ नका. मार्केटमध्ये उलथापालथ होतच असते आणि त्या उलथापालथीमध्ये तुमची कंपनी जागेवर असेल, डुबली नसेल, कचरा शेअर नसतील, ठीकठाक शेअर असतील तर ते नक्की बाहेर पडतात. घाबरून जाण्याचं कारण नाही. शांतपणे थांबा, नाहीतर तुमच्या घाबरण्याचा घरादारावर परिणाम होऊ शकतो. तेवढं कृपा करून करू नका. नाहीतर ज्याला एवढी भीती वाटते त्यांनी शेअर मार्केटमधून शेअर्स विकून बाहेर पडावं. एवढं भीती वाटण्यासारखं मार्केटमध्ये काहीही नाही. जग बदलतं, जगामधले आयात निर्यात व्यापार बदलतात, परिस्थिती बदलते, अर्थव्यवस्था बदलते. श्रीमंत देश गरीब होतो, गरीब देश श्रीमंत होतो. राजकारण बदलतं. नवीन जे राष्ट्राध्यक्ष होतात, पंतप्रधान होतात, त्यांचे व्ह्यूज बदलतात. अर्थमंत्री बदलतात. सेंट्रल बँकांचे प्रमुख बदलतात. त्यामुळे प्रत्येकाचे व्ह्यू बदलतात आणि त्याचा शेअर मार्केटवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही शांत राहूनच मार्केट केलं पाहिजे. मी 25 आणि 26 तारखेला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ऑफलाईन आहे, ठाण्याला आहे, स्टेशन जवळ आहे. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. नमस्ते.